नमस्कार. माहिती आहेत का काय आहेत? ही आहेत शेवळं. आज आपण ही रानातली रानभाजी शेवळं कशी करायची ते बघूयात. अशा प्रकारे मी जुड्या सोडून घेते. जुड्या सोडून झाल्या की आपण काय करूयात, त्यांना साफ करूयात. साफ करताना कशी करायची, तर त्याच्यावरचं जे कवर असतं ते असं अलगद काढून घ्यायचं आणि त्याच्या आतमध्ये एक छोटंसं मण्यांचा सारखा भाग असतो, हा बघा, तो अशा प्रकारे काढून टाकला. हा काही लोकं काढतात, काही लोकं नाही काढत. असं म्हणतात ते जर असेल तर आपल्या घशाला ते खाजवतात. मी तर नाही काढत शक्यतो, पण तुम्हाला दाखवण्यासाठी म्हणून काढायला लावते. काही जणांचे मी काढलेत, काही जणांना मी तसंच कापणार आहे. तुम्ही शक्यतो पहिल्यांदा करत असाल तर काढूनच टाका. हे बघा, काही जणांना आहेत तर काही जणांचे मी काढले. अशा प्रकारे माझी शेवळं साफ करून झालीत आणि आता मी ती कटिंग करून घेते. अशा प्रकारे सगळे एकत्र घ्यायचे आणि एकदम छोटे 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 त्याचं कटिंग करायचं आहे. अशा प्रकारे असं हळूहळू करता करता मी सगळी शेवळं अशाच प्रकारे कटिंग केली. हे काय आहे माहिती आहे का तुम्हाला? हा आहे भुजाडा. अशाच प्रकारे बोंडाऱ्याची पाने घेते. त्याच्यातली काही खराब होती ती मी काढून टाकली, कारण की ती प्रवासातून आणलेली दाबून ठेवली, त्यामुळे काही ती कोमेजली गेली. पण मी भरपूर आणली होती, तर मी जी चांगली चांगली पानं तोडून आणि ती कटिंग केली आणि थोडीशी सुकवले आणि त्याचा मी छानपैकी मिक्सरला वाटून पावडर करून ठेवली. म्हणजे कधी पण मला जर शेवळं मिळाली तर ती मी त्याच्यात टाकू शकते आणि भाजीमध्ये ते वापर करू शकते. माझ्याकडे स्टोअर आहे म्हणून ते फ्रीझरमध्ये मी ठेवून दिले. त्याच्यानंतर शेवळं धुवायला घेतली. पाण्याने छानपैकी शेवळं चांगली धुवून घेतली. 2-3 पाण्यामध्ये धुवायची. त्याच्यामुळे त्याच्यावर काही धूळ असेल, काही असेल तर ते सगळं निघून जातं. अशा प्रकारे मी पाण्याने छानपैकी ती धुतली आणि काढून परातीमध्ये हळूहळू ठेवून घेतली. भाजी ही खूप छान लागते चवीला. माझ्या मुलांना तर खूप आवडते. त्याच्यानंतर मी थोडीशी डाळ घेतली तुरीची, थोडीशी मुगाची डाळ घेतली. हे पण मी 2-3 पाण्याने छान धुवून घेतली. काही लोकं नाही टाकत, पण माझ्या मुलांना आवडते म्हणून मी शेवळांच्या भाजीमध्ये नक्कीच डाळ टाकते. त्याच्याने चवही वाढते आणि खायला मुलांना ती म्हणजे पावभाजीसारखी लागते. तर ते खूप आवडीने खातात. आपण जे काही करतो ते आपल्या मुलांसाठीच करतो आणि मुलांनी भाजी खाल्ली गेली पाहिजे म्हणून मला तर वाटतं डाळ ज्याच्या घरात लहान मुलं आहेत त्यांनी नक्की आवर्जून टाकावी. अशा प्रकारे डाळ मी सगळी शेवळात टाकली आणि नंतर आता ही शेवळं आणि ही डाळ आणि त्याच्यामध्ये हे घेतलेत आंबोशी. आंबोशी माहिती आहे का? सुकवलेले आंबे छानपैकी धुतले आणि ते सुद्धा मी त्याच्यात टाकले. त्यात आमसूरपणा वाढावा म्हणून मी थोडीशी कोकम माझ्याकडे होते, ते कोकम टाकले. आपल्या अंदाजानुसार टाकायची. नंतर मी ते सगळं मिश्रण कुकरमध्ये टाकलं. डाळ, आंबोशी, शेवळं आणि त्याच्यामध्ये जेवढं ते भिजतील तेवढंच पाणी टाकलं. उगाच जास्त पाणी टाकायचं आणि त्याच्यामध्ये पाणी शिजायला जास्त वेळ घेतं. थोडंसं जेवढं लागेल तेवढं 2 ग्लास पाणी टाकलं, मला बस झालं. आणि हा बोंडाऱ्याची भुजाड्याची पानं आणि त्यासाठी मी हा सुकवलेला होता तो पण थोडाच टाकला, कारण ती पानं खराब निघाली होती म्हणून पावडर माझ्याकडची ती टाकली. थोडं मीठ टाकलं. मीठ मी नंतरसुद्धा टाकणार आहे म्हणून मी आता थोडंसंच टाकलं आणि कुकर बंद केला. आणि आता माझ्याकडे इंडक्शन आहे. इंडक्शनवरती मी ठेवते, कारण की आता गॅसचा खूप प्रॉब्लेम झाला आहे, तर मला वाटतं इंडक्शनचा वापर करावा म्हणून मी आता इंडक्शन वापरते. आता हा कुकर ठेवते. 3 ते 4 शिट्या झाल्या की ही आपली भाजी शिजून जाईल. अशा प्रकारे माझ्या 4 शिट्या झालेल्या आहेत. आता मी गॅस बंद करून ठेवते आणि 2 मिनिटानंतर आता हा कुकर थंड झाल्यावर मी उघडते. तर बघू शकता ही भाजी अशा प्रकारे छान शिजलेली आहे. जास्त पाणीही नाही आहे, नॉर्मल आहे. नंतर मी घेतलेलं आहे हे एवढं मिश्रण, त्याला मी आता कटिंग करून छान मिक्सरमध्ये वाटून घेणार आणि हे वाटण मी भाजीमध्ये नंतर यूज करणार आहे. अशा प्रकारे आता आपण भाजी करायच्या आधी एक छोटीशी प्रोसिजर करायची. ही शेवळं असतात ना, चमच्याने छान मिक्स करून घ्यायची. ती एकजूट झाली पाहिजे, त्याच्यामधला पाला वगैरे सगळं छान झालं पाहिजे. त्याच्यामुळे ती भाजीची चव अजून वाढते. आणि हे मी गरम पाणी टाकते थोडं, कारण की आम्हाला ती थोडी पातळ भाजी आवडते मुलांना वगैरे, म्हणून मी थोडंसं गरम पाणी घेतलेलं होतं, ते मी केटलीमध्ये होतं ते टाकलं. त्याच्यानंतर मी एक छोटासा कांदा घेतला आहे, तो कापलेला आहे. आणि आता आपण भाजी करूयात. त्याच्यासाठी मी एक छोटं पातेलं ठेवलं, त्याच्यामध्ये 2 पळी तेल टाकलं. तेल चांगलं गरम झालं की त्याच्यानंतर आपमध्ये टाकणार आहेत राई, जिरं. मला फोडणीमध्ये राई जिरं खूप आवडतं म्हणून मी टाकते. कढीपत्त्याची पानं माझ्याकडे संपली होती, पण तुमच्याकडे असतील तर आवर्जून टाका. त्याच्यानंतर ते थोडं तडकलं, नंतर मी त्यात टाकलं आहे कांदा आणि कांदा पुरेपूर भाजून घ्यायचा. असा गोल्डन कलरचा तांबूस रंगाचा होईपर्यंत छान परतून घ्यायचं. त्याच्याने कांद्याची प्रत्येक भाजीची चव, भाजीला जी चव असते ती कांद्यामुळे वाढते. ज्यांना कांदा कोणी खात नसतील, त्यांना आवडत नसेल, तर त्यांनी लसणावरती सुद्धा फोडणी केली तरी चालेल. ही लसणावर फोडणी केली तरी छान लागते. मी मसाला टाकला, हळद टाकलेला आहे. माझी लहान मुलं आहेत म्हणून मी मसाला कमीच टाकला. माझा मसाला तिखट नाही आहे.
म्हणून माझ्या अंदाजाने टाकले. माझ्या भाजीमध्ये थोडंसं ना हळदीचं प्रमाण जास्त असतं. नंतर मी ते वाटलेलं वाटण होतं ते टाकलं. छान मिक्स करून घेतो. तुम्हाला वाटेल की एवढी हळद टाकली कसं काय होईल, पण मला ना हळद आयुर्वेदिक असते, मी टाकत असते. मी जास्त पण आहे, थोडं नॉर्मल. नंतर माझ्याकडे गरम पाणी होतं ते मी थोडंसं टाकले आणि हा मसाला चांगला शिजू दिलेला आहे. मसाला जेवढा जास्त शिजला तेवढी भाजी जास्त पौष्टिक लागते. बघू शकता त्याच्यावरती तेलाचा तरी आलेली आहे. अशी तरी आली म्हणजे हा मसाला आता शिजलेला आहे. हा मसाला असा शिजला की त्याच्यामध्ये आपण टाकूयात शेवळं. आता मी खूप सारी शेवळं शिजवली होती, तेवढी सगळी नाही, मला थोडीशीच करायची म्हणून मी थोडीशी टाकून घेते. आणि माझ्या मुलांना, कुटुंबाला पुरेल 4 माणसांना एवढी शेवळं मी आता बनवून घेणार आहे. तर माझ्या अंदाजाने मी थोडी थोडी टाकून घेतली. मला वाटतं एवढी बस होतील म्हणून मी तिथे थांबले. तर ही उरलेली शेवळं काय करायची, तर ही उरलेली शेवळं काय करायची, असंच एकला डब्यामध्ये ठेवून फ्रीजमध्ये ठेवू शकतो आपण आणि नंतर जेव्हा पाहिजे तेव्हा त्याला फोडणी करून खाऊ शकतो. म्हणून मी असा डबा घेतला, तो पॅक केला आणि फ्रीजमध्ये ठेवून दिला. नंतर इकडे बघू शकता एक 5 ते 10 मिनटात आपली भाजी शिजलेली आहे. वरून कोथिंबीरीने गार्निश केलं आणि आपली भाजी खाण्यासाठी तयार झाली. माझ्या मुलांना तर ही भाजी भातासोबतही आपलं राईससोबतही आवडते. भात आणि शेवळाची भाजी खूप छान कॉम्बिनेशन लागतं. माझ्या मुलीला मात्र ही ब्रेडसोबत खायला आवडते आणि बाकी घरातल्या मेंबर्सला भाकरीसोबत तांदळाच्या नाचणीच्या भाकरीसोबत ही शेवळं अत्यंत सुंदर लागतात, चविष्ट लागतात. माझ्या घरातल्यांना अशीही खूप आवडतात. शेवळाची भाजी खूप आवडते.